कृपया करून 2 मिनिटात आपले विचार मांडा। आणि आपल्याला विनंती आहे की कुठलेही कागदे काही आपली शिकवण असेल तर या कार्यक्रमाच्या दरम्यान कृपया वाचू नये। लोकांचं मन विचलित होतो आणि इथे आपले जे आलेले सगळे पाहुणे मंडळी जे काय बोलताय ते आपण ऐकू शकत नाही। तर फादर यू आर काइंडली रिक्वेस्टेड, बिशप फादर प्लीज। हॅलो 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 हॅलो, सुरुवातीलाच मी या संयोजकाचे आभार मानतो की त्यांनी 2 मिनिटे का असणं मला बोलायची संधी दिली आणि आपल्या सर्वांचं एक आभार मानतो। हॅलो 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 हॅलो, आवाज येतोय? हॅलो 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 चांगला दिवस आहे ज्याला आपण आयुष्यभर स्मरण करू शकतो। आणि मला एका गोष्टीचं या ठिकाणी समाधान हॅलो 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 समाधान एका गोष्टीचं आहे, इथं चांगल्या हृदयाचे चांगल्या विचाराची माणसं आलेली आहेत। आणि मी शिक्षक असल्यामुळे कॉलेजमध्ये मला थोडं चेहरे वाचण्याचं सायकोलॉजी कळते। तुम्ही आतूनही चांगल्यात आणि वरूनही चांगल्या, म्हणजे डुप्लिकेटपणा इथं नाहीये। या गोष्टीचं एक समाधान आहे आणि आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आपण जे आहेत, आजची जी भारतातली परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये या परिषदेचं प्रासंगिकता फार महत्वाची आहे। आणि प्रासंगिकता याच्यासाठी महत्वाची आहे की एकीकडे सियासत करने वाले लोक लोकांमध्ये भांडण लावून लोकांमध्ये अलग करत आहेत, आणि काही जण मुख्यमंत्री हे वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना बोलावून वेगवेगळ्या प्रकारचं धर्मामध्ये माणसामध्ये फूट पाडतायत। अशा ह्या पार्श्वभूमीवर जमात इस्लाम हिंदने या सर्व धर्माच्या लोकांना एकत्र आणलं, त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचं खूप खूप असा आभार मानतो। आणि आता आपण एक नीटपणाने समजून घेतलं पाहिजे। मी 1.5 मिनिटामध्ये संपवतो बरं का। हा, तर आपलं काय होतं की आपल्यावर अटॅक होतो आपल्या आस्थेवर, आपल्या श्रद्धेवर, तर त्याला जसं तो जबाबदार असतो तसं आपण पण जबाबदार असतो। आपण आपले जे आस्था ठेवतो, जे श्रद्धा ठेवतो, ज्यांना महामानव म्हणतो, संत म्हणतो, ते नीटपणाने आपण लोकांपर्यंत पोहोचती करत नाही आणि गैरसमजात मग त्यावेळेला काही काही गोष्टी घडत असतात। तर मला असं वाटतं की आपण जर त्या अनुयायी असो, तर आपण ज्याला देव म्हणा, अल्लाह म्हणा, काय म्हणा, तर ते आपण नीटपणाने आपण लोकांमध्ये ते पसरवले पाहिजे। ही जर जबाबदारी आपण पार पाडत नसू तर तो जो टीका करणार आहे त्याच्यापेक्षा आपण जास्त गुन्हेगार आहोत असं मला स्वतःला तरी वाटतं। आणि या ठिकाणी आता 2 मिनिटं बोला असं चालू आहे, परंतु इथे एक भंतेजी कोणीतरी म्हटलं की 6-6 महिने परिषदा होत होत्या, संगीनी होत होत्या, आणि म्हणून मी तुम्हालाच म्हणणार नाही तुम्हीच करावं, ते आपल्यापैकी कुणीही करावं आणि किमान 2 महिने 3 महिने हे चाललं पाहिजे ना, त्याच्याशिवाय हे शक्य नाही। नाहीतर काय होईल, इव्हेंट होऊन जाईल। उगा जमले काही जणांनी मुस्लिमच्या पोशाखामध्ये, काही शीख समाजाच्या पोशाखामध्ये, काही ख्रिश्चन समाजाच्या पोशाखामध्ये इव्हेंट होऊन जाईल। पण तो खऱ्या अर्थानं जर आपल्याला ते रुजवायचं असेल तर मला असं वाटतं की ते मनातून झालं पाहिजे। आपल्या सर्वांचं मी स्वागत आणि आपल्या आभार सुद्धा मानतो। आणि मला असं सांगण्यात आलं, मी काय आता पंडित नाहीये, आपल्याला सर्वांना सांगतो, मी एक शिक्षक आहे, की मुस्लिम समाजामध्ये जसं नमाज, रोजा, जकात, हज आहे, यापेक्षा दुभंगलेले 2 मनाला एकत्र आणणे हे त्याच्यापेक्षा पवित्र काम आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे। आणि हे पवित्र काम ही जमात करत आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आणि
शेवटचा अगदी एकच वाक्य हॉल्टेअरचा एक मेसेज आहे की मी तुमच्या मताशी सहमत असेलच असं नाही, मी तुमच्या मताशी सहमत असेलच असं नाही, पण तुमच्या मत मांडण्याचा अधिकाराचं मी मरेपर्यंत रक्षण करेन. मला असं वाटतंय की आपण एकमेकाचा रिस्पेक्ट केला पाहिजे मताचा, आणि याच्यातनं मला वाटतं की राजकीय पुढाऱ्यापेक्षा आपण जे हे काम करत आहोत हे काम एकट्या जमातचं न ठेवता इथं बसलेल्या हे संयोजक जे झालेत ह्या संयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण कोणीतरी पुढच्या वेळेस आलं पाहिजे एवढे एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला बोलण्यास संधी दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मी आपण सगळ्यांना एक निवेदन करतो की या कार्यक्रमानंतर आपण जेवण करू. जेवण करून एक पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्यापैकी लोकांना संबोधित करायचं आहे. तरी कृपया कोणी जाऊ नये. हा पूर्ण दिवस आपल्याला 4 वाजेपर्यंत इथेच राहून हा कार्य करायचा आहे. आता मी घाईघाईने डॉक्टर राधेश्याम जयस्वाल निरंकारी महाराज जे जालन्याहून आले आहे त्यांना विनंती करतो की कृपा करून 2 ते 3 मिनिटात आपले आहे का महाराज? हां, तिथे या, तिथेच द्या. कोण आहे?